हॅलो फ्रेंड, मी गीतांजली. तुम्हा सगळ्यांचे माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कशा आहात सगळे? तुम्ही मजेत असाल ना? हां, आम्ही पण मजेत आहोत. ऊन खूप आहे, काळजी घ्या. आमचे आज व्लॉग बनवण्यामागं हा उद्देश आहे की आमच्या इथं आज ज्योतिबाची जत्रा आहे, त्या निमित्ताने हा व्लॉग बनवला आहे. कसा वाटला ते सांगाल आमच्या इथले जत्रेचं व्लॉग. आता आम्ही जेवण करून आमच्या कॉलनीमधल्या ज्योतिबाच्या जत्रेला आम्ही निघालो आहे. बघा बरं आमचा गाव कसा वाटला. छान आहे ना आमचा गाव? कमेंट्समध्ये सांगा बरं आमचा गाव कसा वाटला. ही माझी वहिनी आहे आणि ह्या आमच्या साईडच्या मावशी आहे आणि ती माझी मुलगी आहे. बघा ना आमच्या बहिणीचे किती सुंदर केस आहेत. काय लावते की बिचारी. हा आहे ज्योतिबाचं मंदिर आहे. बघा कसं वाटलं आमच्या इथलं ज्योतिबाचं मंदिर. या ज्योतिबाच्या मंदिरापासून काही मिनिटाच्या काही सेकंदाच्या अंतरावर जत्रा भरते. त्याला तुम्हाला कंटिन्यू मी दाखवणारच आहे. खूप म्हणजे असं खूप गर्दी असते. चला मग जत्रा आता एन्जॉय करा. चला भेटू नंतर. ह्या आहेत आमच्या फातिमा टीचर. माझ्यासोबत टीचर आहेत या आमच्या स्कूलमधल्या. ते खूप लाजतात ना. काय पाहिजे? कुठे गेले? ही आहे आमच्या गावामधली मराठी शाळा. खूप मोठी शाळा आहे, खूप मोठी. आणि एका वर्गाला 4-4 तुकड्या आहेत. अ ब क ड असे एका वर्गाला 4 तुकड्या. खूप इथं ज्वेलरी विकायला आली. हे आमच्या गावातलं देऊळ आहे. खूप म्हणजे असं शाळेला लागूनच देऊळ बनवलेलं आहे. खूप छान मेन पॉईंटवरच आहे देऊळ. खूप सामान आले होते विकायला. माझ्या नवऱ्याला काहीतरी घ्यायचं होतं पण सगळं लेडीजच होतं, काय घेणार ना. आणि हे आमच्या इथं जत्रेला स्पेशल खाऊ इथं मिळतं. स्पेशल खाऊ आहे हा. आणि सगळ्यांनी घेऊन जातातच घरी खायला. छान लागतं. हे तर लई स्वीट गोड असतं. सगळं गोडच गोड. हे आमच्या इथलं गणपती मंदिर आहे. मंदिर शाळेला लागूनच आहे. 2 मंदिर बांधलेली आहे. छान आहे मेन. आता आम्ही चाललो आहे घरी. झाली आता जत्रा बघून. आमचा गाव कसा वाटला, आमच्या गावातली जत्रा कशी वाटली, आमच्या गावातली गर्दी कशी वाटली ते सगळं कमेंट्समध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तरी पण सांगा, नसतील आवडत तरी सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी असेल तरी सांगा, नसेल तरी सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही अशी साथ देत राहा. तुमची साथ असेल तर मी आहे. तुमच्या साथीशिवाय काय नसतं. धन्यवाद. थँक्यू.